नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्यात मागील 4 दिवसांपासून सुरू असलेला हवामानातील बदल अजूनही कायम आहे। चाकण आणि राजगुरुनगरसह जवळजवळ तालुक्याच्या सर्वच भागात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटात मध्यम ते मुसळधार पावसाने गुरुवारी 3 एप्रिल 2025 रोजी हजेरी लावली। चाकण व राजगुरुनगर व लगतच्या ग्रामीण भागात सायंकाळी 7 नंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली। खेड तालुक्यात अनेक भागात गुरुवारी दुपारीच मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली। वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह सर्वत्र पाऊस बरसला, त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे। मागील काही दिवसांत तापमानाने उच्चांक गाठला होता। तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता। मात्र हवामानात झालेल्या बदलामुळे पाऱ्यात 5 ते 6 अंश सेल्सिअसने घट झाली। गेल्या 3 ते 4 दिवसांत हवामान पूर्णपणे बदलले आहे। आकाश ढगांनी व्यापलेले असतानाच गुरुवारी दुपारी आणि नंतर संध्याकाळपासून अनेक भागात मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली। अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या कांदा पिकासह जनावरांच्या वैरणी झाकण्यासाठी शेतकऱ्यांची त्रेधा तिरपीट उडाली, तर आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे। गुरुवारी पावसाने जोरदार हजेरी लावली, यामुळे गेल्या 3 ते 4 दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या खेड तालुक्यातील जनतेच्या जीवाला थंडावा मिळाला आहे। सध्या आंब्याचा सीझन सुरू असून झाडांवरील मोहर, काही ठिकाणी कैऱ्या आणि पाडाला आलेला आंबा यांच्यावर या अवकाळी पावसामुळे मोठा परिणाम होणार आहे। त्याचबरोबर कांदा, भाज्या व इतरही शेतपिकांना अचानक आलेल्या पावसामुळे किडीचा प्रादुर्भाव होऊन शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागू शकतं। शेतातील उभ्या पिकांना या पावसामुळे मोठा फटका बसण्याची भीती आहे। खेड तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे। चासकमान धरणांतर्गत 1.5 टीएमसी पाणी क्षमतेच्या कळमोडी धरणातून आराळा नदीतून पाणी सोडण्यात आले। सध्या कळमोडी धरणात 87.46% पाणीसाठा असून गेल्या वर्षी 92.73% पाणीसाठा होता। हे पाणी चासकमान धरणाच्या जलसाठ्यात जमा होत आहे। चासकमान धरणात 30.2% पाणीसाठा असून उपयुक्त पाणीसाठा 2.27 टीएमसी इतका आहे। गेल्या वर्षी 30.89% म्हणजेच 3.23 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता। भामा आसखेड धरणात सध्या 49.74% पाण्याचा साठा शिल्लक असून उपयुक्त पाणीसाठा 3.81 टीएमसी इतका आहे। गेल्या वर्षी 38.84% अर्थात 4.29 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता। खेड तालुक्यातील पाईट गावाचे रहिवासी असलेले उद्योजक आणि बिल्डर पोपट घनवट यांनी खरेदी केलेल्या जमिनीचे संपूर्ण व्यवहार तपासण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत। मंत्री बावनकुळे म्हणाले की पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची आठवड्याभरात चौकशी करून 8 एप्रिल रोजी अहवाल सरकारला सादर करावा। अहवाल पाहून आवश्यकता वाटल्यास एसआयटी मार्फत चौकशी करून ज्या शेतकऱ्यांनी घनवट यांच्याबाबत पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत त्यांना संरक्षण देण्यास देखील महसूल मंत्र्यांनी पुणे पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला सूचना केल्या आहेत। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पाईट गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी घनवट पितापुत्रांनी कशा चुकीच्या पद्धतीने बळकावल्या आहेत याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिली। मंत्रालयातील दालनात बोलावलेल्या बैठकीला अंजली दमानिया यांच्यासह खेड तालुक्यातील तक्रारदार 7 शेतकरी उपस्थित होते। बावनकुळे म्हणाले की सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे। कोणीही जबरदस्तीने त्यांच्या जमिनी बळकावून घेऊ शकत नाही। जो कोणी या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असून लवकरच सर्व जमिनींबाबत माहिती घेतली जाणार आहे। कायद्याच्या चौकटीत राहून शेतकऱ्यांसाठी जे काही शक्य आहे तेवढे करण्याची सरकारची तयारी असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। त्यामुळे खेड तालुक्यातील संबंधितांनी केलेले सर्वच व्यवहार चव्हाट्यावर येणार असल्याचे स्पष्ट झाले। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच पीएमआरडीए यांचा प्रारूप आराखडा रद्द झाला आहे। नव्याने नियोजनाची प्रक्रिया सुरू होणार आहे। आराखडा रद्द करण्यात आल्याने संभाव्य बाधित शेतकरी, मिळकतदार यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे।
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने प्रस्तावित केलेल्या पुणे आणि लगतच्या झपाट्याने विकसित होणाऱ्या तालुक्यातील सुमारे 6000 चौरस किलोमीटर परिसराचा प्रारूप विकास आराखडा बुधवारी दिनांक 2 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केला। या निर्णयानंतर आता नव्याने विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे। प्राधिकरणाने गुगल सर्वेक्षणाच्या आधारे 2017 मध्ये विकास आराखडा तयार केला होता। हा आराखडा 2 ऑगस्ट 2021 रोजी जाहीर करण्यात आला, मात्र त्याला सर्व स्तरांतून तीव्र विरोध झाला आहे। तब्बल 67,000 नागरिकांनी हरकती नोंदवल्या होत्या। या हरकतींवर सुनावणीही घेण्यात आली, तरीही हा वाद थेट उच्च न्यायालयात पोहोचला होता। अखेर राज्य सरकारने हा प्रारूप आराखडा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून त्याची घोषणा बुधवारी करण्यात आली। रद्द झालेल्या आराखड्यात खेड तालुक्यातील आळंदी आणि चाकण या विशेष प्रभावित तसेच राजगुरुनगर शहर आणि परिसरातील गावांचा समावेश करण्यात आला होता। आराखड्यातील रस्ते आणि आरक्षण यामुळे मोठी अस्वस्थता पसरली होती। अनेक अल्पभूधारक कुटुंब उघड्यावर येत होती। आरक्षण पडल्याने मोठ्या शेतकऱ्यांचे देखील नुकसान होणार होते। आराखडा रद्द करण्यात आल्याने संभाव्य बाधित शेतकरी आणि मिळकतदार यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे। रोटरी क्लब चाकण व राजगुरुनगर यांच्या सहकार्याने चाकण आणि खेड परिसरातील 8 शाळांसाठी ई लर्निंग सेट उपकरणांसह विज्ञान प्रयोगशाळा सेटअप आणि वॉटर प्युरिफायर प्रदान करण्यात आले। चक्रेश्वर देवस्थान हे तीर्थक्षेत्र दर्जाप्राप्त असल्याने त्या ठिकाणी भीमाशंकर देवस्थान ट्रस्टप्रमाणे सरकारी अधिकारी म्हणून स्थानिक नगरपरिषद मुख्याधिकारी यांना विश्वस्त करावे, तसेच स्मशानभूमी व्यवस्थापन नगरपरिषद मार्फत करण्यात यावे। सध्या जी ट्रस्ट आहे ती सर्वसमावेशक व्हावी, यासाठी गावकरी मंडळी यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा। आम्ही आमची जागा दिली आहे, त्यामुळे सर्वसमावेशक ट्रस्टची मागणी करत असल्याचं सामाजिक कार्यकर्ते रमेश गोतारणे आणि अशोक गोतारणे कुटुंबीय यांनी सांगितले असून याबाबतचे निवेदन पालिकेला दिले आहे। वाफगाव तालुका खेड येथील शुभम वंदना विकास कराळे यांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेमधून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व दिवाणी न्यायाधीश या पदाला गवसणी घातली आहे। न्यायाधीश होणारा शुभम हा वाफगाव मधील पहिलाच युवक ठरला आहे। बीबी तालुका खेड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रवींद्र बुरसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। दीपक कालेकर यांनी पदाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या जागेवर रवींद्र बुरसे यांचा एकमेव अर्ज आल्यानं बीबी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड झाली आहे। चाकण गावाच्या यात्रेला मागील 2 वर्षांपासून यात्रा कमिटीच्या निवडीवरून गालबोट लागली आहे। पूर्वीप्रमाणे यात्रा भरत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे। याच संदर्भात गुरुवारी 3 एप्रिल 2025 रोजी चाकणमधील हनुमान मंदिरात गावकऱ्यांची बैठक झाली। यामध्ये अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा झाला आहे। चाकण गावाच्या भैरवनाथ उत्सव कमिटीचे सध्याचे अध्यक्ष आणि काही पदाधिकारी मनमानी पद्धतीने काम करत असल्याचा आरोप करत संपूर्ण गावानं एकत्र येऊन यात्रा भरवण्यासाठी बैठक घेतली। या बैठकीत रजिस्टर कार्यकारिणीतील 5 पदाधिकारी आणि अध्यक्षांची साथ सोडत गावाच्या सोबत राहण्याचा निर्णय घेत गावाच्या बैठकीत हजेरी लावली। चाकणमध्ये झालेल्या बैठकीत संपूर्ण गावानं एकत्र येऊन यात्रा करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे रजिस्टर कार्यकारिणीच्या सोबत चाकण गाव नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे। संपूर्ण गावानं आता यात्रा हातात घेतली असून आजच्या या बैठकीत नेमकं काय ठरलं जाणून घेऊया। नमस्कार। प्रथमतः मी पुणे लाईव्हचं मनापासून आभार व्यक्त करतो की आपण आज हे संपूर्ण चित्रीकरण या ठिकाणी केलेलं आहे आणि आमची हीच अपेक्षा होती की जे काय गावामध्ये गावच्या यात्रेच्या बाबतीत घडतंय ते लोकांना कळलं पाहिजे की खरा शकुनी मामा कोण आहे किंवा हे सगळं कोण पिचकटवतंय। आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की ज्या हनुमान मंदिरामध्ये यात्रेसंदर्भातले सगळे निर्णय घेतले जायचे, नियोजनाचे सगळे निर्णय या ठिकाणी व्हायचे, त्याच हनुमान मंदिरामध्ये आज अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही नियोजनाची बैठक अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडली। मला सांगायला आनंद वाटतो 160 ते 61 लोक आज या ठिकाणी उपस्थित होती। पाऊस असताना लोक या ठिकाणी उपस्थित होती, उत्स्फूर्तपणे ती उपस्थित होती आणि सगळ्यांचं म्हणणं एकच होतं की गावची यात्रा ही झालीच पाहिजे। कारण आज प्रत्येकाकडे समोर एकच प्रश्न होता की त्याला कुठंतरी लज्जित केलं जात होतं की बाहेर गावावरून लोक म्हणत होती तुमच्या गावची यात्रा, एवढं मोठं गाव, तुमच्या गावची यात्रा होत नाही, पण गावाला नेमकं कळत नव्हतं की यात्रा का होत नाही। आणि आज त्याची सगळी उकल हा सूर्य, हा जयद्रथ आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी झालेलं आहे। आज त्या जी काही खोटी ट्रस्ट निर्माण झालेली होती त्या ट्रस्टचे सचिव आणि त्यांचे 4 संचालक, त्याच्यामध्ये सचिव व्यंकटेश सोरटे आणि संचालकांमध्ये धीरजजी परदेशी, अनिलजी शेवकरी, सुनीलजी शेलार आणि संतोषजी वावळ
यांनी या ठिकाणी येऊन आपली मतं या ठिकाणी प्रदर्शित केली। त्यामध्ये सचिव व्यंकटेश सोरटे यांनी अतिशय विस्तृतपणे 2018 सालापासून गावच्या यात्रेच्या इतिहासाच्या बाबतीत काय काय घडलं हे अतिशय विस्तृतपणे सांगितलंय। आणि आता गावाला निश्चितपणे समजलेलं आहे की गावची यात्रा न होण्यामागे किंवा गावाच्या वाटोळ्यामागे कोण शकुनी आहे ते आज समजलेलं आहे। आणि आज गावची यात्रा संपूर्ण गावकऱ्यांनी हातामध्ये घेतलेली आहे। आजचा जो निर्णय पत्रकार साहेब झालेला आहे तो निर्णय असा आहे की गावातली सगळी मंडळी याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन किंवा सहभागी होऊन गावची यात्रा ही 100% होणार। अगदी कुणी कितीही वाकडं लावण्याचा प्रयत्न केला तरी गावची यात्रा होणार। स्वेच्छेने लोक वर्गणी देणार, कोणाला कुठली पावती मिळणार नाही, कुठलेही काही मिळणार नाही। लोकांची इच्छा आहे आम्ही देवाला देतो, आम्हाला कुठलंही काही नकोय, पण गावची यात्रा झाली पाहिजे। मी आपल्याला आज या ठिकाणी सांगू इच्छितो, हनुमान मंदिरामध्ये हनुमानरायाच्या साक्षीने सांगू इच्छितो, देवाचा छबिना होणार, मिरवणूक होणार, गाडे होणार, आखाडा होणार आणि कुठल्याही कार्यासाठी एकही रुपया कमी पडणार नाही। कारण आज मी आपल्याला सांगतो की आम्ही गावकऱ्यांनी एकत्र येऊन नुसतं एक आज ठरवलं की आता काही हो आपल्याला यात्रा करायची। आज जवळजवळ 8 ते 10 गाड्या या ठिकाणी बैलगाड्यासाठी आणि इनामाच्या स्वरूपात पैसे जमा झालेले आहेत, लाखो रुपये आज लोकांनी दिलेले आहेत। आणि त्यामुळं कोणाचंही नाव त्याच्यामध्ये नाही, लोक म्हणतात आमचं नाव घेऊ नका, पण देवाची यात्रा झाली पाहिजे आणि उत्स्फूर्तपणे झाली पाहिजे, सगळ्यांच्या सहभागाने झाली पाहिजे। कोणी एक व्यक्ती अध्यक्ष असेल किंवा उपाध्यक्ष असेल किंवा सचिव असेल असं काहीही नको। लोकांचा उत्सव आहे, देवाचा उत्सव आहे, लोकांसाठी आहे। आणि खऱ्या अर्थाने मी आपल्याला आज सांगू इच्छितो की आज खरी लोकशाही चाकणमध्ये अस्तित्वात आलेली आहे। लोकांनी लोकांसाठी आणि लोकांचा उत्सव या ठिकाणी करण्याचं ठरवलेलं आहे आणि आपण ही प्रसिद्धी करावी। आणि संपूर्ण गावकऱ्यांना आज जे या ठिकाणी उपस्थित राहिले नाही त्यांना आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो आणि आपणही सांगावं की सर्वांनी याच्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घ्या आणि गावची यात्रा, आपल्या भैरवनाथांची शान ही गावची यात्रा झालीच पाहिजे आणि ती आज होणार यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। मला मनस्वी आनंद या गोष्टीचा होत आहे की चाकणची जी परंपरा आहे ती राखण्यामध्ये आज चाकणकर यशस्वी झाले आहेत। कारण आजपर्यंत गावाच्या बाबतीतले कुठलेही निर्णय असतील, गावाच्या विकासाचा कुठलाही मुद्दा असेल, त्याच्यामध्ये कधी उच्च नीचपणा बघितला गेला नाही, जात धर्म पंथ बघितला गेला नाही किंवा कधी कोणाला कमी लेखलं गेलेलं नाही। आणि तीच परंपरा आज आपल्या गावाने राखलेली आहे। मला सांगायला आनंद वाटतो की मुस्लिम समाजाने आज त्यांच्या सर्व समाज मिळून 1,11,111 रुपये देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे आणि बाकीही भरपूर आहे। आजच मी आपल्याला सगळं सांगणार नाही कारण अजून कहाणी पुढे पाहायची आपल्याला आणि आपण पुढे पाहणार आहात की गावचा उत्सव किती जोरात होतो। आणि हा जो मेसेज आहे हा गावामधील प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपण पोहोचवा ही समस्त ग्रामस्थांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो। मागचा हिशोब वाचून दाखवण्याची होती, परंतु तो मागचा हिशोब धर्मदायक जाऊन तो मंजूर करून आणून वाचायचा असं त्याचं सांगण्यात आलं आणि त्याप्रमाणे तो विषय बाजूला ठेवला गेला। आणि नंतर मग विषय आणला की हा वाद चाललाय, हा वाद मिटला पाहिजे, ही केस मागे घेतली गेली पाहिजे। धर्मदायकता आणि काही आपली लोक आहेत गावातली त्या लोकांची केस मागे घेतली जावी, त्यामुळं हे भांडण मिटावं अशी त्या ठिकाणी भूमिका मांडण्यात आली। त्यावेळेस त्या ठिकाणी सर्व विश्वासांना विचारण्यात आलं की तुमची काय भूमिका आहे। प्रत्येक विश्वासांनी माझ्यासहित सर्वांनी उठून सांगितलं की काय हरकत नाही, 10 लोक घ्यायची आणि ही 13 लोक घ्यायची, 23ची बॉडी करायची आणि यात्रा करायची आणि 23ची बॉडी करायची, यांनी माघार घ्यायची, जी आपली धर्मामध्ये केस चालू आहे ती मागं घेऊन टाकायची आणि यात्रा गुन्हे गोविंदांनी एकत्र करायची। आता एकत्र काही ठरल्यावरती सचिव म्हणून माझी जबाबदारी काय होती की ठराव करणे, आमकं करणं, तमकं करणं। तर आता ठराव करायचा तर ते दप्तर जे होतं लेटर पॅड असेल किंवा प्रोसिडिंग बुक असेल ते कपाटामध्ये होते मंदिरामध्ये, तिथून ते मंदिरातून त्यांनी परस्पर नेलं, ते कोणी नेलं मी बघितलं नाही, त्यामुळं ते नेलं ना, त्यामुळे मी लिहिलं नाही। बरं लिहिलं नाही, त्यानंतर मग असेच एक माझ्या अंदाजे 2 सोमवार म्हणजे 14-15 दिवसामध्ये 2 वेळा मिटिंग झाली। त्या मिटिंगमध्ये मी नव्हतो, ट्रस्टीची मिटिंग झाली, त्यामध्ये मला जाणीवपूर्ण डावललं गेलं कारण की मी पहिल्यापासूनच त्या भूमिकेमध्ये होतो तेव्हा हे मिटावलं पाहिजे, धीरूभाई असं मी असं का नाही सांगतो ना तर ते का नाही घेतलं तर आपली 17ची बॉडी ते म्हणे 17ची बॉडी आहे, असं करता येत नाही, तसं करता येत नाही, त्या तात्याने सगळं केलंय म्हणजे मी केलंय, ठीक आहे मी केलंय मान्य। आता त्यांना एक सांगितलं पाहिजे या माध्यमातून की 17ची बॉडी जरी असली, आपली घटना जरी आपण केली असली तर आपली घटना अजूनही अस्तित्वात नाही कारण की जेव्हा हरकत आहे, त्यामुळे ती घटना बदलण्याचा अधिकार आपल्याला अजूनही आहे। आपण मॉडिफिकेशन
73A याच्या अंडरमध्ये आपण घटनांमध्ये मॅक्झिमम मिनिममची वस्तूंची संख्या वाढवू शकतो. का आता आमच्या गावची संख्या मोठी आहे, कार्यक्रम मोठे आहेत, प्रत्येकाला कार्यक्रम बघून द्यायचे. 13 लोकांमध्ये कार्यक्रम होऊ शकत नाही, 17 लोकांमध्ये होऊ शकत नाही. याची संख्या आम्हाला 23 पर्यंत न्यायची आणि ती मॉडिफिकेशन करून जी काही उर्वरित लोक आहेत 10 लोक ती ॲड करायची. ती ॲड केल्यानंतर त्यांनी हरकत मागं घ्यायची कशावरची, स्कीमवरची म्हणजे थोडक्यात घटनेवरची. ती हरकत निघाली, घटना मंजूर झाली. थोडक्यात घटना म्हणजे बिगर हरकती मंजूर होणार. ती मंजूर झाल्यानंतर वरच्या कोर्टाची केस चालू आहे खरी खोटीची, ती पण केस यांनी मागे घेतली की ट्रस्ट जी अंधारात झाली होती ती उजेडात येणार आणि गुन्हा गोविंदांनी 13 आणि 10 ही 23 लोक ही गावातलीच लोक एकत्र येऊन यात्रा करणार असं ठरलं होतं. परंतु त्याच्यामध्ये काही लोकांची इच्छा नव्हती. काही लोकांच्या आता मी त्याच्यामध्ये नाव घेणार नाही, कारण की ते म्हणले की नाही घेता येत, अमकं करतायत तमकं करतायत. काही लोकांची सोडा, याच्यातले जे अध्यक्ष आहेत त्यांची इच्छा होती काय घ्यायची, त्यांची इच्छाशक्ती दिसत नाही. त्यांची इच्छाशक्ती असेल, मी आजही सांगतो, आज आता त्यांनी सांगितलं की 24 तारखेला तुम्ही आले नाही, तुम्ही कुठे गेले होते. तर त्या दिवशी अशोक शेट्टी बिरदवड्यांच्या घरात लग्न होतं, त्यामुळे ते तिथे बिझी होते. परंतु ह्यांची काही गरज नव्हती. म्हणून हे 8 लोक आले पाहिजे असं काही नाहीये. हे आपण आपली प्रोसिडिंग लिहून प्रोसिडिंग लिहून ते आपण जी घटना आहे ती घटनेमध्ये जे बदल करायचे, ते काही नावं सुचवली, ती नावं सुचवायची, त्या सगळ्या गोष्टी फॉलो करून पुढे करायच्या होत्या. तर ती काही तशी करण्यात आली नाही. भरती करण्यात आली. माझं अजूनही म्हणणं आहे, तुम्ही अजूनही या लोकांना सांगा की तुम्ही 10 एकत्र या, आपण जेव्हा तारीख तेव्हा करू, तर उद्या करू, परवा करू. केस मिटवायची जर असेल ना, दोन्ही पार्टी एकत्र येणं असेल ना, धर्मालयाचं सुद्धा आपलं म्हणणं मांडून घ्या. आपण आधीची तारीख आजही मागू शकतो. उद्या जाऊन 8 लोक आणि 13 लोकांनी अर्ज केला ना की आम्हाला ही केस मिटवायची, आमची यात्रा 12 तारखेला आहे, त्याच्यात आम्हाला आधीची तारीख द्या. त्या तारखे दिवशी आपला समजा करारनामा काय जे असेल ते समजत, बाबा 10 लोक घ्यायची आणि केस मागे घ्यायची, आमचं ठरलंय, गावात पुढे विषय झालाय, त्याप्रमाणे ठराव लिहून द्यायचे आणि त्याप्रमाणे घटना आणि बॉडी ही सगळी मंजूर करून घ्यायची. आता 13ची नाही 23ची बॉडी मंजूर करून घ्यायची. म्हणजे 23 प्रोसेसला थोडा कालावधी जाणारच नाही. कालावधी किमान गाव सगळं गाव एकत्र करून समोरच्या समजा जे काही त्यांना वाटतात विरोधक आपले त्यांना एकत्र करून त्या आता यात्रा करू शकत होते, पण त्यांची तशी मानसिकता दिसते नाहीये. तशी मानसिकता बरं का पत्रकार साहेब, मी आपल्याला सांगू इच्छितो, ती जी मागची मिटिंग झाली, ट्रस्टने बोलवलेली जी मिटिंग भैरवनाथ मंदिरामध्ये झाली, त्या मिटिंगला मी उपस्थित होतो. तिथल्या रजिस्टरवर माझी सही आहे आणि मी आपल्याला भैरवनाथ महाराजांना स्मरून सांगतो, भैरवनाथ महाराजांच्या साक्षीने सांगतो, त्यावेळेला अध्यक्षांनी ही गोष्ट मान्य केली होती की त्यांचे खोटे रजिस्टर झालेले 13 जण आणि जे विरोधात गेले त्यातले 10 जण, मग त्या 10 जणांमध्ये अगदी दगड धोंडा किंवा कुठल्याही जाती धर्माचा कोणी माणूस आला तरी कुणी कोणाला विरोध करायचा नाही असं स्पष्टपणे ठरलेलं असताना अध्यक्षांनी त्याच्यावर युटर्न घेतला. त्यांच्याबरोबर 3 मिटिंगा झाल्या, 3 वेगवेगळ्या लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैव गावाचं आहे की काही गोष्टी खोट्या स्वरूपात घडून गेल्या आणि त्याचा पश्चाताप आपल्याला सारख्या सर्वांना करावा लागतोय. पण आज गावाचा निर्धार पक्का झालेला आहे की गावावर कोणी एकटा भारी होऊ शकत नाही, ठरू शकत नाही. एखादा जर भारी असेल, तू भारी तुझ्या घरी, गावाच्या पुढं कुणी भारी नाही. आज गावाने हा निर्णय घेतलेला आहे आणि गाव ही यात्रा सक्सेसफुल करून दाखवणार. पत्रकार साहेब आपणही त्यामध्ये असणार. आपण सर्वांनी पाहायचं की गावची यात्रा इथून पाठीमागे नाही झाली, तेवढ्या जोशात यात्रा होणार. हा विश्वास आज आम्ही सगळे, आपण सगळ्यांकडे टर्न करा हा व्हिडिओ, या सर्वांना हा विश्वास आहे आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी सांगतो की निश्चितपणे यात्रा जोरात होणार. खरं तर आज अतिशय आनंद होतोय की चाकण शहरामधील सगळं ज्येष्ठ बांधव, मेन पदाधिकारी, सर्व जाती धर्माची मंडळी, सर्व पक्षाची मंडळी आज चाकणची यात्रा जोरात व्हावी यासाठी या हनुमान मंदिर हे गावठाणचं मंदिर आहे, जुनी परंपरा असलेलं मंदिर, या परंपरेला अनुसरून सर्वांनी एक चांगला निर्णय घेतलेला आहे की चाकणची यात्रा सर्वांना बरोबर घेऊन, मागचं काय उन्ह धुणं न काढता, गेलेले काही समजा काही मागच्या लोकांनी काही चुका केल्या असतील त्या सुचवून सगळ्यांना बरोबर घेऊन घेण्याचं काम ठरलेलं आहे. आणि मी खास करून मुस्लिम बांधवांना धन्यवाद देतो की ते गावचे घटक आहेत, त्यांनी सर्वात पहिला पुढाकार घेऊन 1,11,000 रुपये समाजाच्या वतीने पहिली सुरुवात त्यांनी केली. म्हणून त्यांचं मी एक ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक या नात्यानं त्यांना धन्यवाद देतो. आणि पुढील काळामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चाकण शहराची ही यात्रा, भैरवनाथ महाराजांची यात्रा पुऱ्या जुन्या पारंपरिक पद्धतीने मोठ्या जोमाने आम्ही करणार आहोत. यामध्ये युवक वर्ग असतील, सर्वांना बरोबर घेऊन आम्ही सगळं करणार आहे. मागचं न काढता गावच्या विकासासाठी, गावच्या नागरिकांसाठी, पाहुणे मंडळींसाठी,
गावचं नाव कसं मोठं होईल. चाकणचं नाव नकाशावर गेलेलं आहे जगाच्या, मग आज याचं सुद्धा नाव आमचं जगाच्या नकाशावर गेलं पाहिजे. ही भूमिका ठेवून आम्ही सर्वजण काम करणार आहोत. चाकण नगर परिषद द्वारा मुख्य रस्त्यावरील मोठमोठ्या झाडांच्या फांद्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेनं छाटण्याचं काम सुरू केलंय. खूप वर्षांची ही झाडं असून या झाडांचे संवर्धन करताना पावसाळ्यात अचानक फांद्या पडू नयेत यासाठी दक्षता घेतली जात असल्याचं नगर परिषदेनं स्पष्ट केलंय. चाकणमध्ये वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाया सुरू करण्यात आल्या. चाकणमधील माणिक चौकात अनेकांवर गुरुवारी अशा कारवाया करण्यात आल्या. दुसरं पण टू व्हीलर तर मी क्लिअर करून घेतलं. ठीक आहे ना, मी ऑनलाईन ऑनलाईन करून टाकणार, काही प्रॉब्लेम नाही. खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात उभारण्यात आलेल्या रिसॉर्टबाबत थेट राज्याच्या मंत्र्यांनी कारवाईबाबतचे निर्देश दिले असल्याची माहिती यासाठी लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू शेलार यांनी दिली आहे. मी अभिमन्यू शेलार, भामा आसखेड धरणात तालुका खेड यात विजयपाल किशोरलाल शर्मा उर्फ पांचाळ या व्यक्तीने आपलं अनधिकृत असं 15 ते 18 एकरमध्ये याच्यातला जॅकवेलमधला पुणे महानगरपालिकेला जे पाणी जातं त्यातला जॅकवेलमधला भराव टाकून अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट उभं केलेलं आहे. या रिसॉर्टचं सगळं पाणी, खराब पाणी हे त्या धरणात मिक्स होतं व हे धरण हे फक्त पिण्याच्या पाण्यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड, MIDC व 19 गावे यांच्यासाठी राखीव आहे. पण याचं सगळं मलमूत्र व बाकीचा सगळा राडारोडा कचरा हाच त्या धरणात तिथलं टाकला जातो. ही एक गोष्ट आहे. दुसरं, याच्यात 2.5 ते 3 एकर धरण विभागात अतिक्रमण करून त्यांनी हे सगळं वाढवलेलं आहे. तिसरा मुद्दा, तिथे 50 ते 60 तिथे बंगलो केलेत. साधारण त्याची एका बंगलोची किंमत 1-1 कोटी रुपये आहे. 550 अनधिकृत कोणत्याही डिपार्टमेंटची तिथे परवानगी न घेता PMRD डिपार्टमेंट किंवा महसूल विभाग, जलसंपदा विभाग याची कोणतीही परवानगी न घेता हे अनधिकृतपणे रिसॉर्ट उभं केलेलं आहे. या संदर्भात मी मागील 3 ते 4 वर्ष लढतो आहे, पाठपुरावा करतोय, सर्व विभागांशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करतो. तसेच मागील काही काळात महसूल विभागाची एक तिथे ओली सुकी मोठी रंगीत अशी पार्टी झाली. त्या संदर्भात बराच गदारोळ झाला, त्यात काही लोकांच्या बदल्याही झाल्या. पण हे सर्व होत असताना मुख्य व्यक्तीवरती जो अनधिकृतपणे ज्यांनी उभं केलंय त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. या संदर्भात मी मंत्रालयात व सर्व मंत्री महोदयांशी पत्रव्यवहार करून व समक्ष भेट घेऊन सर्व परिस्थिती त्यांना पुराव्यानिशी दाखवून हे सगळं मी त्यांना पाठपुरावा केलेला आहे. त्या संदर्भात एकनाथ शिंदे साहेब, अंबादास दानवे साहेब, अजितदादा पवार, देवेंद्रजी फडणवीस साहेब, विखे पाटील साहेब, बावनकुळे साहेब या सर्वांशी मी पुराव्यानिशी सर्व पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांनी ही चौकशीचे आदेश काढलेले आहे. ही गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून त्या विभागाशी त्यांनी संबंधित विभागांना, अधिकाऱ्यांना यात कारवाई करण्यास सांगितलेले आहे. तसे लवकरात लवकर न झाल्यास आम्ही पूर्ण तयारी करून याचं सर्व कागदपत्रांशी NGT मध्ये पण आम्ही हे सर्व दाखल करणार आहोत. व नक्कीच आपला खेड तालुक्याला ह्या पाण्याच्या संदर्भात जी काही अडचण होतीये, जे प्रदूषण होते ते थांबवण्यासाठी पाठपुरावा आम्ही नक्कीच करू. धन्यवाद. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.